नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पीक विमा योजनेमध्ये बदल होणार आहे। मित्रांनो, आताच पीक विमा वाटप सुरू झालेले आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळालेला आहे। अनेक लाभार्थी शेतकरी या ठिकाणी पात्र ठरलेले आहे। परंतु मित्रांनो, आता सरकारच्या वतीने पीक विमा योजनेत मोठा बदल केला जाणार आहे। हे शेतकरी सुद्धा आता लाभार्थी होऊ शकणार आहे। तर मग कोणते शेतकरी आणखी त्यामध्ये लाभार्थी होणार आहे आणि कोणते नियम बदलणार आहेत या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। येत्या काही दिवसात सरकार प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। सरकार भाड्याने घेतलेल्या जमिनीवर शेती करणारे शेतकरी, पशुपालन करणाऱ्या लोकांचा आणि किसान क्रेडिट कार्ड असलेल्यांनाही या पीक विम्याच्या कक्षेत समाविष्ट करू शकते। सरकारच्या या निर्णयाचा लाखो लोकांना फायदा होईल आणि या निर्णयामुळे विम्याअंतर्गत येणाऱ्या क्षेत्राचा विस्तार होईल असे सांगितले जात आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या परिस्थितीत देशातील 14 कोटी शेतकऱ्यांपैकी 4.1 कोटी शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत। तर एकूण पीक क्षेत्राच्या 40% क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे। त्याच वेळी सुमारे 40% शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे जमीन नाही, मात्र ते भाडेपट्ट्यावर शेती करतात। अशा शेतकऱ्यांचाही सहभागी करण्याचा मानस आहे। पीएम किसानच्या धर्तीवर भरपाई मिळणार आहे। पीएम किसान योजनेच्या धर्तीवर पीक विम्या अंतर्गत भरपाई देण्याच्या तारखा निश्चित करण्याची योजना असल्याचे सांगितले जात आहे। पीएम किसान अंतर्गत दरवर्षी 3 समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना 6,000 रुपये हस्तांतरित केले जातात। अनेक राज्ये वेळेवर निधी वाटप करत नसल्याने शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई देण्यास विलंब होत आहे। म्हणून पीएम किसान योजनेच्या धर्तीवर भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे। 9 वर्षापूर्वी ही योजना सुरू झाल्यापासून राज्यांनी सुमारे 4,440 कोटी रुपयांच्या दाव्यांच्या निपटारांमध्ये चूक केली आहे। प्रीमियर भरण्याच्या बाबतीत केंद्र, राज्य आणि शेतकऱ्यांचा वाटा अनुक्रमे 40%, केंद्राचा वाटा, राज्याचा वाटा 48% आणि शेतकऱ्यांचा वाटा 12% आहे। उर्वरित शेतकऱ्यांचा समावेश जमीन मालकांच्या संमतीने केला जाईल। म्हणजेच जे शेतकरी भाडेतत्वावर शेती करतात अशा शेतकऱ्यांना मूळ जमीन मालकांच्या फार्मर आयडीच्या माध्यमातून समाविष्ट करण्यात येईल असे सांगितले जात आहे। शिवाय वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानाची भरपाई कशी करता येईल याच्या पद्धती अंतिम करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता पीक विमामध्ये बदल होणार आहे आणि आपल्याला फिक्स तारखेला, म्हणजे जसे पीएम किसान योजनेचे 3 हप्त्यामध्ये पैसे मिळतात तसेच आता पीक विम्याचे सुद्धा पैसे मिळणार आहे। त्या संदर्भात निर्णय व्हायचा आहे। तो निर्णय लवकरच होणार आहे। सरकार त्याच्यावर विचार करत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्यांना आता वाढीव पीक विमा मिळणार आहे। दुसरा हप्ता लवकरच आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। पहिल्या हप्त्याचे कॅल्क्युलेशन जवळपास झालेले आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा पुढील आठवड्यात जमा होणार आहे असे कृषी विभागाने सांगितलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।